जय जय राम श्री राम जय राम 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 जय जय राम कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। आज राजा सगर आणि अरिष्टी नावाचे ऋषी यांच्यामध्ये होणार आहे संवाद आणि हा प्रश्न धर्मराजाने काल विचारून ठेवलेला होता। पितामह माझ्यासारख्या राजाला योग पाळून म्हणजे योगाचं ज्ञान घेऊन योगाचं पालन करून पृथ्वीचं पालन करायचं आहे। मग हे मला सहज शक्य होईल का? माझ्यामध्ये कोणता गुण युक्त असला म्हणजे माझी आसक्ती कमी होईल। आपल्याला जे वाटतं की आसक्ती राहू नये तर आज वर्णन आहे आपल्या वृत्तीतली आसक्ती कमी होण्याकरता। आसक्तीच्या बंधनातून माझी सुटका झाली पाहिजे असा धर्मराजाने प्रश्न केल्यावर भीष्म पितामह म्हणतात, राजा सगर राजाने असा प्रश्न अरिष्ट नावाच्या ऋषीला विचारलेला होता। आता तो त्याचा प्रश्नही ऐक आणि प्रश्नाचं उत्तर ऐक। सगर राजानं विचारलं, श्रेय प्राप्ती करता म्हणजे आपण संसारामध्ये ज्या गोष्टी करतो त्याचं श्रेय मिळत नाही बा। मी मुलांकरता एवढं करतो पण ते नाव घेत नाही, भावाकरता केलं ते नाव घेत नाही, समाजाकरता केलं समाज नाव घेत नाही, असं लोक बोलतात। तर मनुष्य श्रेय प्राप्ती करता त्याने काय उपाय करावा? या मनुष्य लोकामध्ये परमसुख मोक्ष आहे असं लोक सांगतात, पण मोक्ष सगळ्यांच्याच वाटेला येत नाही। मग या जन्मीने आलं तर त्या जन्मी केव्हा तरी यायला पाहिजे का नाही? मग आमचा जन्म सुधारण्याकरता आम्ही काय करायचं? आमचा शोक आणि क्षोभ, माणसाला आपल्या मनासारखं नाही झालं तर काय होतो? क्षोभ, आणि मग त्याचं रूपांतर शोकात होतं। म्हणून काल मी बसलो होतो ना, एक आजी आल्या, पूर्वी आपल्याकडे नेहमी येत असत, त्याच्या आधी एक संन्यासी आला, संन्यासीची बॅग हरवून गेली म्हणून मी आणि शांभव आम्ही होतो, 5 वाजता आला तो। मी त्याचा चेहरा पाहिल्याबरोबर म्हटलं की हा संन्यासी दिसतो पण दुःखी आहे काही। म्हटलं काय झालं स्वामी? तर जेवायचं असेल तर म्हटलं तिथे घेऊन या। नाही म्हणे माझी बॅग हरवली। म्हटलं याला आवश्यकता द्रव्याची आहे, आम्ही 2-3 जण मिळून त्याला पैसे देऊन दिले। तेवढ्या वेळेत दुसरी आजी आली, तिने अगदी गरीब होती, तिने राखी म्हणलं काय? म्हटलं आजी बऱ्याच दिवसात आली, काय करतो? म्हणे भाऊ मुलाने हाकलून दिलं, जामनेरला राहते, पण पुरी नेहमी येत होती, कामाला आली तर देवाच्या दर्शनाला। आता ज्या बाईला मुलाने हाकलून दिलं आहे तिने एवढी दक्षिणा ठेवावी हे काही माझ्या बुद्धीला पटलं नाही। तिने ठेवलेली दक्षिणा तिच्या मानाने जास्त होती। मी तिला म्हटलं आजी आता तू पैसे नाही, तू जवळ मुलाने तुला हाकलून दिलं आहे, तू जामनेरला राहते, भांडे घासते, मग तू आता एवढी दक्षिणा का ठेवली? 1000 वर्षाची ठेवू दे म्हणे भाऊ।
मी बाकीच्यांना म्हटलं, पहा आत्ता तुमच्याकडून संन्यासी गेला, तुम्ही दिलं तर तुम्ही सदन आहात म्हटलं की आपल्याला खाण्यापिण्याची चिंता नाही. पण ज्या बाईला चिंता असून सुद्धा ती वर्षाची दक्षिणा सांगून आपल्याकडून ठेवून घेते, परत घेऊन येत नाही आहे, याच्याकडे लक्ष द्या. पूर्वी जळगावात राहायची तर नेहमी यायचं. म्हटलं काय आधी बऱ्याच दिवसात काय करतो म्हणे, भाऊ पोराने आखलून दिलं, जामनेरला राहते, एवढ्या शहरात भागणार नाही, तिथे भागून जातं. पण परत घेऊन जा म्हटलं, इतकी नको ठेवू, 10 रुपये ठेवू, नाही घेतले. म्हणजे त्याग हा जो असतो हा परिस्थितीवर नाही. आपण किरकोळ त्याग करतो आणि आपण खूप मोठा केला असं समजतो. म्हणून त्यावेळेस भीष्म पितामह म्हणतात, सगर राजानं असं विचारल्यानंतर अरिष्ट ऋषी जे होते ते शास्त्रामध्ये अतिश्रेष्ठ होते आणि त्यांच्याजवळ दैवी संपत्तीचा गुण होता आणि म्हणून ते राजासारख्या माणसाला उपदेश करायला समर्थ ठरले. ज्याच्याजवळ दैवी गुण आहे तो दुसऱ्याला उपदेश करू शकतो. आता तुम्ही उपदेश करतात पोरांना, सुनांना, यांना त्यांना, पण ते तुमच्याकडे ऐकलं ना ऐकल्यासारखं करतात. कारण काय, तुमच्याजवळ दैवी गुण नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, हे तू जास्त मोबाईल पाहू नको, आणि थोड्या वेळ झाली की तुम्हीच पाहत बसता, मग तो पोरगा पाहत नाही रे. असं आहे. दैवी गुणवाला मनुष्य. काल दुपारी ते बंगाली डॉक्टर माझ्याजवळ बसलं, ते आमची माहेश्वरी पोरगी आली, ते म्हणजे दादा तुमच्याकरता केक करून आणला. म्हणजे बेटा मी केकच्या विरुद्ध बोलतो, आणि आता तू केक आणला मी खायचा म्हणजे मग माझी काय राहील. तर तू जर ऐकत असशील माझं तर तू सुद्धा खाऊ नको. मला तर खूप आवडतं म्हणे. म्हणतात तर मी काय करू त्याला. मनुष्य काय करतो, असं अटकत जातो. दैवी गुणवाला मनुष्य, दैवी शक्तीवाला मनुष्य हा बाकीच्या गुणाकडे जात नाही, रजोगुण आणि तमोगुणाकडे तो जात नाही. म्हणून आपल्याजवळ दैवी गुण पाहिजे. मग दैवी गुण कशाने जागृत होतात, प्रत्येकाच्या शरीरात येते. चांगलं पाहिल्यानं, चांगलं ऐकल्यानं आणि चांगलं बोलल्यानं ते उत्पन्न होतात शरीरात. ते काही वरतून टाकायचे नाही आहे. दैवी गुण हे वरतून टाकायचे नाही आहे. म्हणून आपल्याला ह्या कथा दिलेल्या असतात, त्या कथा ऐकून आपल्याला बोध होईल असं सांगितलेलं. म्हणून कथेला बोधकथा म्हणतात, बोधामृतम. कथा ऐकून ऐकून माणसाला बोध होतो आणि बोधानं त्याच्या जीवनामध्ये चांगले गुण आले की त्याचं रूपांतर अमृतात होतं. जसं दूध हे अमृत आहे, पण रूपांतर तुपापर्यंत जातं त्याचं. तसं आहे. म्हणून दैवी गुण उत्तम उपदेश तुला सांगतो. सगर राजा, संसारामध्ये वास्तविक सुख हे काय आहे, तो मोक्ष हा सुख आहे. जीवनामध्ये धन, संसार यातल्या सगळ्या गोष्टी कोणाला मिळतात, कोणाला मिळत नाही. पण ज्याला मिळत नाही तो सगळ्या गोष्टी तोही आनंदित राहू शकतो, आणि ज्याला सगळ्या गोष्टी मिळतात तोही दुःखी असतो. असं का आढळतं? तर विचार कर. धनधान्य आणि व्यग्र असलेले पुत्र, पशु हे आसक्त होतात. हे ज्या सगळ्या वस्तू आहे यात जशा आपल्याला मिळताना त्या मिळाल्या की त्याची आसक्ती वाढत जाते, आणि आसक्ती वाढत गेल्या की मनुष्याला यथार्थ ज्ञान शिल्लक राहत नाही. परवा सकाळची गोष्ट सांगतो. एक ग्रस्त आले, त्यांनी तिथून खुर्ची, म्हणून यथार्थ ज्ञान होत नाही. ज्याची बुद्धी विषयामध्ये आसक्त आहे त्याचं मन अशांत राहतं. बरेच लोक सांगतात माझं मन अशांत राहतं, कारण हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, याचं भलं झालं, बरं आपलं तर आपलं, मुलीचं झालं पाहिजे, आमक्याचं झालं पाहिजे.
ती आसक्त बुद्धी आपल्याला अशांत करून टाकते. म्हणून हे जे मोठ्या पदावर किंवा मोठ्या अधिकारावर हे लग्न 9 वाजेपर्यंत कोणाचाच फोन घेत नाही ते, त्यांचं सगळं काम होईपर्यंत 9च्या पुढे. कारण आपण आपलं वैयक्तिक जीवनाचं काही काम करत असताना दुसरा काही शब्द आला की आपल्या मनामध्ये विचलता होऊन जाते. म्हणून ऐशा पुरुषांची चिकित्सा करण्याची बुद्धी होते, ज्यांची आसक्ती वाढते ते प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करतात. जसं उदाहरण सांगतो, बा तुमचं हे अमुक काम झालं, कशामुळे झालं, काय झालं, किती दिवस रगडलं होतं, मग तुम्ही काय देवाचं केलं, तसं कोणालाही विचारत बसतात, कोणालाही विचारत बसतात. कारण स्नेहसंबंधाने आपण बांधले जातो. आता स्नेहसंमेलन बनतं बघा तुम्ही, त्याच्यात उद्देश काय आहे की जुने सगळे लोक येणे आणि आपले सुखदुःख एकाला सांगून मोकळे होणे. स्नेहसंमेलनामध्ये मुख्य हेतू तोच असतो की आपण बरेच लहानपणी मित्र होतो, शाळेत एकत्र होतो. आता प्रत्येक शाळेमध्ये जुन्या लोकांचं संमेलन भरतं, तर त्यामध्ये सगळ्यांचा परिचय, कोणाचं काय, सगळ्यांनी सहभोजन करायचं आणि आपलं दुःख सांगून विसरून जायचं. कारण दुःख असं आहे, दुसऱ्याला सांगितलं की कमी होतं. सुख मात्र असं आहे, दुसऱ्याला सांगितलं की त्याला ईर्ष्या होते. कोणा झालं तो कोणी गुरुचा खडा घालतो, कोणी म्हणतो तो शेगावला जातो, कोणी म्हणतो तो साईबाबाकडे जातो, कोणी शेवाळ्याच्या मारुतीला जातो. अति आसक्त माणसाचं क्षेत्र धुंडतच राहतात. त्यांना कधी म्हटलं उमाळ्या उमाळ काय पावत नाही, तो मारुतीत पावता असं सांगत. हे असं होऊन जातं. आणि त्यामुळे काय होतं, माणसाची आसक्ती वाढत जाते. तिथं सगळं जळगाव कुठे जाते माहिती आहे तुम्हाला, चाललं तर. बरं नास्तिक लोक जास्ती जातात त्याच्यात, असं होऊन जातं. त्याचा प्रचार वाढतो. स्नेहामुळे बंधन आणि परिचय होत असतो. म्हणून मनुष्यानं स्नेहाकडे जास्त कान देऊ नये आणि कोणाच्या गोष्टी कान देऊन जास्ती आपल्याला तर फारच गोडी असते. दुःख ऐकून घ्यावं आणि दुःखावर आपल्याला जर पर्याय सुचत असेल तर त्याला सांगून द्यावा. पहा तुम्ही, एखाद्या बाईचं काही दुःख झालं तर तिची बहीण राहते तिच्याजवळ. आता कोणाला जर राहायला वेळ नाही ती गोष्ट सोडून द्या, कारण बहिणीच्याजवळ सुखदुःख सांगते ती, ही पण तिच्याजवळ सांगते ती पण तिच्याजवळ सांगते. मग दोघी काय ठरवतं, जाऊ दे देवाच्या नावाने जे होईल ते होईल असं म्हणून मग वेगळ्या होतात त्या. पण 4 दिवस ते एकत्र राहिल्यानंतर ही हिचा अनुभव सांगते, ती तिचा अनुभव सांगते आणि मग ते आपोआप विभाजन होऊन जातं. त्याचं विभाजन होऊन जायचं. द्रौपदीनं देवाला नाही सांगितलं का की देवा तुम्हाला सांगितलं होतं तुळशीजवळ सांगायचं, तू कोणाजवळ सांगू नको, तुळशीजवळ सांगितलं तू लवकर यायचा. पण माझे दुःशासनानं इतके वस्त्र ओढत तर लवकर आला नाही, कारण बहीण होती, बोललीच. म्हणून बहिणीने बोललेलं मनावर घेऊ. कालच मला म्हणाला, मागच्या वर्षी ताई होती म्हणे, मला नेंभोऱ्याला जावं लागलं. काल सकाळीच बोलला तो, आता गेली म्हणे ती. म्हणजे काय झालं, हा भाऊ आणि बहीण यांचा जो स्नेह आहे, मागच्या वर्षी ती इतकी जरी आजारी होते तरी आईतून घरून राखी घेऊन गेला आणि तिच्या हातून बांधून घेतली. कारण काय आहे, स्नेह. बहिणीला राखी बांधून का घ्यायची, मी तुझ्या पाठीशी आहे हा दाखला आहे त्याचा. म्हणजे तिला गॅरंटी पाहिजे की हा भाऊ तो येवो अथवा नाही हो, पण संकटकाळी येतो. म्हणून आपल्याकडे स्नेह, म्हणून रक्षाबंधन आहे, माझ्या भावाचं रक्षण व्हावं. आता हे ज्ञान कोणालाच राहिलं नाही.
लोक म्हणतात एवढ्यापेक्षा तिला मोबाईलवर पैसे टाकून दे 1000 रुपये, कामात तरी येतील. स्नेह पैशाने होत नाही. आज सगळे लोक स्नेह पैशाने घेत आहेत. पूर्वी लग्नामध्ये रात्री 12 वाजता नवरदेवाच्या हातात 1 रुपया, नावी मुंबले 1 रुपया आरोळ मारून सांगायचे जावायला भर आहे, 1 रुमाल आणि 1 टोपी. पण तोंडाने त्या नाव्याला बोलायचं 1 आणा मिळायचं. तो बोलला की तेवढे पैसे गोळ्या होऊन जायचे. आता तो नावी नुसते ओवाणीचे 5000 रुपये घेतात त्याला, काहीच बोलत नाही तो. म्हणून ते म्हणतात समजदार माणसानं न्यायपूर्वक आपल्या इंद्रियांकडून विषयाचा अनुभव घ्यावा. आपले जी इंद्रिय आहे या इंद्रियांना न्यायपूर्वक अनुभव घ्यायला सवय लावावी. आपले इंद्रिय दुसऱ्याच्या चुका ऐकण्याकरता जास्ती कान देतात आणि प्रवचनामध्ये झोपा घेतात. आता नाही म्हणून बरं आहे. म्हणून आनंद तो निर्माण होत नाही, उलट दुःख निर्माण होतं. आपण विषयाच्या गोष्टी घेतल्या दुसऱ्याच्या आणि त्या रंगवून दुसऱ्याला सांगितल्या की आपल्याला सांगण्याचा आनंद आहे, पण त्या वाईट गोष्टीचा आपल्याला काही एक उपयोग नाही. मग आपण काय करतो तर आपल्यामध्ये तमोगुण आहे. दैवी गुणानं मनुष्य कोणाची निंदा स्तुती करत नाही. रजोगुणानं अहंकारानं मोठायची सांगतो आणि तमोगुणानं कुचेष्टा करतो. म्हणून 3 गुणाचा प्रकार आहे. तुम्हाला जर ही सवय असेल की याचं त्याच्याजवळ त्याचं त्याच्याजवळ, तर समजून घ्यायचं आपल्यामध्ये तमोगुण आहे. आणि प्रत्येक गोष्ट बडाई करून सांगायची असेल तर समजायचं आपल्यात रजोगुण आहे. आणि जिथे ऐकलं तिथे सोडून द्यायची सवय असेल तर म्हणायचं समजायचं सत्वगुण आहे. आपलं टेस्टर आपण व्हा. करण ऐकणे पाहण्याकरता टेस्टर आहे, तसं आपली परीक्षा, आपली सोडवणं करा आपण. कारण आपल्याला या सवयी आहे. असं तुम्ही बाहेर पडल्यावर असं काही विचार नाही करत की कोणता मुद्दा आज आपल्याला महत्त्वाचा होता. लगेच बोलायला उशीर का बरं झाला, तुम्हाला काही गरज होती का हे बोलायचं. मुद्दा समजला का नाही हे बोललं पाहिजे. तर त्याच्यावर आपण बोलतच नाही, आपण दुसरीच गोष्ट घेऊन येतो. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून विद्वान लोक काय करतात, काही गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाही. उशिरा आलं का लवकर आलं काय हे त्यांच्या यादीत बसत नाही. ते की आपल्याला इथे आत्ता मी सांगितलं ना की तुम्ही सेवा करतात म्हणून तुम्हाला तो भाव तयार होतो. सेवेनं आपल्या शरीरातलं जे हे आहे तमोगुण हा निघून जातो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत लिहिते, सकळ तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे. आईवडिलांच्या सेवेनं आपल्या शरीरातले दुर्गुण नष्ट होतात. गुरुच्या सेवेनं ज्ञानाची प्राप्ती होते. आणि गुरुच्या सेवेने काय भावना होते हे सगळं माझं नाहीच आहे. 3 गोष्टी ठेवा लक्षात. हे आपलं नाही आहे, हे आपल्याला बरोबर न्यायचं नाही आहे आणि याचे मालक आपण नाही आहे. बस. म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याच गोष्टीची आसक्ती वाढणार नाही. त्याने दिलं आहे, त्याने उपभोगाला दिलं आहे आणि त्याचंच आहे. तेरा तुझको क्या लागे मेरा, तुझं तुला अर्पण आहे. आता पाणीसुद्धा आपलं आहे का, तो आकाशातून पाडतो म्हणून आपण त्या महादेवाच्या डोक्यावर घालून देतो. पाणीसुद्धा त्याचंच आहे, कारण जल कोण आहे, शिव आहे. पण आपण म्हणतो 1 लोटा सगळ्या समस्या संपून जातील. कशी थाप आहे बघा ती. तुम्ही पहा ना काय तुमचं आहे. पृथ्वीमधून सगळं उत्पन्न होतं. तुम्ही विकत घेतल्यावर ते तुमची मालकी येते, पण ते खरं तुमचं नाही आहे, त्यानेच निर्माण केलेलं आहे. कारण अन्नात भवती भूताने, सगळे जीव त्याला पोसायचे आहे म्हणून त्याने अन्न निर्माण केलं आहे. आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचं सुद्धा आपण फक्त पालन पोषण करू शकतो, पण त्याचं दैव आणि कर्म बदलू शकत नाही.
त्याच्या दैवाप्रमाणे तो वागतो, त्याच्या दैवाप्रमाणे तो चांगला राहतो. म्हणून दैव ज्याचे दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पहा तुम्ही हल्ली हल्ली सगळे, राजाला काही कमी नाही. आपल्या राजाचे दोन्ही पोरं घाताने गेले आणि स्वतःलाही घाताने जावं लागलं. केवढी सत्ता होती की सगळ्या लोकांना कारागृहासाठी टाकून दिलं तो 2 वर्ष. काय कसं होतं. पण जेव्हा पान पलटलं तेव्हा सगळं उलट. हे असे अनुभव आपण किती पाहिले. दैवी गुणानं टिळक आजपर्यंत, म्हणजे किती वर्ष झाले माझ्या लक्षात नाही, पण जयंती आणि पुण्यतिथी साजरी होते तशीची तशी. दैवी गुण आहे म्हणून दैवी गुण वाढले पाहिजे. आणि दैवी गुणानं बुद्धीला सचोटी येते, रजोगुणानं बुद्धी लपंडाव खेळते, आणि तमोगुणानं तर पाहायला काय म्हणून असं आहे. म्हणून त्यावेळेस सगर राजाला सांगतात ऋषी, इंद्रियांना विषयाची प्रीती असते म्हणून कुतूहल वाटतं. म्हणून दैव इच्छा आणि लौकिक पदार्थ यांमध्ये समान भावना राहिली पाहिजे. आपल्या दैवामध्ये जे घडतं ते एका कवीनं लिहिला, नशिबाने थट्टा. केव्हा केव्हा चांगल्या माणसाला असा बट्टा आणि थट्टेमुळे गोंधळ होतो. आपण तुझ्या नशिबात काय, ते बरोबर उभं राहतं. म्हणून मुक्तीचा विचार करणं हे दैवावर अवलंबून. लौकिक पदार्थांमध्ये समान भाव ठेवा. हे जे पदार्थ आहेत याच्यामध्ये समान भाव ठेवावा. कारण जर समान भाव नाही ठेवला तर पदार्थामुळे सुद्धा आपल्या मनात राग द्वेष येतो, आणि त्या पदार्थामुळे आपण त्यांचा द्वेष करतो की हा पदार्थ आपल्याला दिला नाही, ही गोष्ट आपल्याला दिला नाही, अशा कल्पना निर्माण होतात. मुक्त पुरुष का सुखी असतो तर तो कोणाचाही राग आणि द्वेष करत नाही, म्हणून संसारामध्ये तो निर्भय वागत असतो. संसारामध्ये तो निर्भय वागतो. परंतु ज्यांचं चित्त विषयामध्ये आसक्त आहे ते चिमण्या, कावळे किंवा कीटक याच्या योगानं आहाराचा संग्रह करत असतात. हे जीवन कीटक वगैरे, मुंगीसुद्धा साखरेचा कण आपल्या आश्रमामध्ये घेऊन जाते, जसं आपण आपल्याला याच्यात घेऊन घेतो. म्हणून आता बघा तुम्ही, सरकार फुकट धान्य देत आहे. या लोकांना अशी बुद्धी का नाही होत की आपल्या घरी 4 लोक जेवले पाहिजे, विकून टाकावी बुद्धी कशी होते. फुकट्याचं मिळाल्यावर अन्नदान करायला काय हरकत आहे, नाही होणार. त्याच्याने व्यसन भले करून घेतील ते आलेले पैशाने. पहा म्हणतो ती तमोगुणात्मक बुद्धी जी आहे ती बरोबर ते संकलन करते. मनुष्य स्वतःचं द्रव्य खर्चाला कष्टाने मिळवले असल्यामुळे विचार करतो, पण सहजरित्या मिळालेल्या दैवाला, उधळाला मात्र तो विचार करत नाही. तो उधळाला विचार करत नाही. श्रीमंताने 10,000ची लढ लावली तर तोही लग्नामध्ये 10,000ची लढ लावतो. त्याची परिस्थिती तशी नसते. त्यांनी लावली ना, आपण हम कुछ कम नाही. काय उपयोग झाला त्या 10,000च्या लढेने? काय नाही. 2 फटाके फुटले तरी आवाज येईल, पण ते जे मिळालेलं धन आहे ते अशा विपरीत मार्गाने निघून जातं. आणि कष्टार्जित धन जे आहे त्याला वाटाने फुटत. त्याला स्वयंपाकी चांगला मिळेल, त्याला मंगल कार्यालयाला मदत करेल, त्याला असं आपोआप कमी होत जातं त्याचं. आणि त्याची इच्छा असते की बा इतके लागतील, त्याच्यापेक्षा कमी लागतं. आणि मग तो म्हणतो देवाची कृपा, आईवडिलांची पुण्याई, आपलं नुकसान नाही झालं. नाही तर दागिन्याचीच बॅग चालली जाते, विसरून जाता लोक ठेवलेली. नेमकं दागिनेच विसरून गेले, अशी घटना घडतात.
तर हे दैव असतं. म्हणून नेहमी लग्नात काय येऊ नये? विघ्न. लग्नात विघ्न येऊ नये. कोणत्याही कार्यात विघ्न आलं की त्या कार्याचं रस राहत नाही. समजा खूप पाऊस पडत राहून कोणी गेला, आम्ही काय पावसात गेला बा, लोक म्हणणारच. म्हणजे त्याच्या न्यायाच्या वेळेला जर पाऊस नसला, लोक म्हणतात भाग्यवान आहे बरं, पहिली पाऊस थांबून गेला, आता किती येऊ. ते असं असतं. विघ्न यायला नको. कोणती गोष्ट सरळ व्हायला पाहिजे. आसक्तीनं विघ्न निर्माण होतात. आसक्तीनं विघ्न निर्माण होतात. म्हणून अति आसक्ती ठेवणं राजा हे दुःखाला कारण आहे. आसक्ती दुःखाला कारण हे पटवण्याकरता इथपर्यंत चाललं. आसक्त मनुष्य कोणाचा नाश होत असेल तिकडे काही पाहत नाही. तुम्हाला जरी काही वस्तू घ्यायची आहे तर समोर तिला उठून फेकून नाही द्यायची. वरच्यावर जेवढे लागतील तेवढेच घ्यायचे. कारण आसक्त माणसाची बुद्धी नाश करते, म्हणून ती मोक्ष मार्गाला पूरक नाही आहे. काल सांगितलं ना, भीष्माने सांगितलं की भगवान कृष्णा, माझी मुलगी आहे, तिचं लग्न करून लावून दे माझ्यासमोर. देव म्हणाले यांना मुलगी कशी? तर देवाला अचंबा वाटला. माझी बुद्धी जी आहे ती आता मरते समय तुझ्याकडे लावून ये. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. नाथ महाराज म्हणतात, साधावया सीता सुराम लग्न. आत्मा म्हणजे राम आणि सीता म्हणजे बुद्धी, यांचं लग्न लागलं पाहिजे. आणि त्याला काय पण लावला होता? तो शंकराचं धनुष्य. ते तोडायचे. शंकराचं धनुष्य म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाच्या पलीकडे जायचं आहे मरताना, की मी कोणी नाही, मी कोणाचाच नाही, मी फक्त आत्मस्वरूपामध्ये रमण होणार आहे. जसं भगवद्गीता सांगते, जीर्ण वस्त्र टाकायचं, नवं वस्त्र घ्यायचं. आपण जुना कापड पुसापासाला वापरून घेतो, त्याप्रमाणे संत लोक आपलं शरीर जे आहे ते जीर्ण वस्त्राप्रमाणे टाकून देतात, टाकून सोडून. आणि आपल्या कर्मानुसार दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतात. प्रत्येक जीवाला दुसरा देह आहे. 184 योनी सांगितले आपल्याकडे. प्रत्येक योनीमध्ये आपल्याला ते कर्तृत्व आणि भोक्तृत्व या दोघांचे संबंध घ्यावे लागतात. म्हणून तामसी आणि रजोगुणी मोक्षाला कारण होत नाही. प्राणी स्वयं जन्म घेतो, स्वयं वाढतो आणि स्वयं सुखदुःख भोगतो. आई वडील सत्वगुणी असतात आणि मुलगा तमोगुणी असतो. आपण म्हणतो ना, काय हो हिऱ्याच्या पोटी गारगोटी आली, असं आहे. म्हणून ते म्हणतात, मनुष्य पूर्वजन्माच्या कर्मानुसार भोजन, वस्त्र तथा मातापितांच्या द्वारानं संग्रह झालेलं धन हे शेवटपर्यंत टिकवतो, नाही तर उडवून टाकता काही लोक. संसार जो काही मिळालेला आहे तो पूर्वकृतकर्म आहे. म्हणून आपण मुलीला चांगल्या घरी देऊ शकू असं नाही. तिच्या नशिबाने ते घर मिळतं किंवा ती तिच्या नशिबाने मिळवून घेते. तिला तशीच बुद्धी होती. मग आपली बुद्धी जर विवेकी नाही तर म्हणून मुलामुलींनी आईवडिलांवर विवाह सोडायला शास्त्रानं सांगितलेलं आहे. कारण ते सर्वतोपरी विचार करतात. ते सर्वतोपरी विचार करतात. माणुसकी नसलेल्या श्रीमंत माणसाची श्रीमंती काही उपयोगाची नाही. आज बघा तुम्ही, काहीच उपयोगाचे नाही ना. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत सगर राजा माणसाला मोक्षाचा मार्ग दिसेल कशाला. म्हणून संसारामध्ये जे काही जे मिळतं ते पूर्वकर्मानुसार मिळतं. आता काही लोक मला म्हणतात, पण आनंद लबाड मारणार आहे की ते माझ्या मारता. मला माहिती असतं की ते पापाकडे कृत्य नाही करताय. म्हटलं मग तुम्ही करून फसलो तर म्हटलं मग त्याला काय करत. हे काम आहे ना.
हे असंच चालतं. याचा विचार करायला पाहिजे. याचा विचार करत नाही जगामध्ये. होईल ते पाहून घेऊ, होईल ते पाहून घेऊ, करून तर टाकू. म्हणून ते म्हणतात पूर्व कर्मकृत फळ मिळत असतात. कोणतीही वस्तू जी मिळेल ती या भूमंडळावर जीवाला कर्मानं ती सुरक्षित राहते आणि अकर्मानं ती असुरक्षित राहते. म्हणून विधात्याने प्रारब्धानुसार भोगायला सांगितलं आहे. प्राप्त झालेलं स्वयंसुद्धा माझं नाही, एवढंच नाही तर हे शरीरसुद्धा आपलं नाही. कोणाचं आहे शरीर? तर काळाचं भोग आहे. पहा तुम्ही, जर असं नसतं तर कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरला कॅन्सर झाला नसता. ज्या रोगाचा तज्ज्ञ डॉक्टर आहे त्याला तोच रोग होतो केव्हा केव्हा. कारण त्याला तर सगळं माहिती आहे, हे कशाने होतं, काय होतं, अमुक होतं, ढमुक होतं. तर तसं नाही आहे ते. ह्या शरीराचं जो निसर्ग नियम आहे, कोणत्या व्याधीने याचा शेवट व्हायचा आहे ते ठरलेलं आहे. म्हणून काही गोष्टी निमित्त मात्राने घडतात. केळ्याच्या साल्याहून पडला आणि गेला, पडून मृत्यू आहे. मग ते केळ्याचं साल असो या फरशीच्या तुकड्याचा धक्का लागो. म्हणून विधात्याने हे प्रारब्ध बनवलेलं आहे. या जसा मातीचा गोळा केला आपण, त्याला काय बनवायचं हे आपण ठरवतो. त्याप्रमाणे आपण परतंत्र आहोत. आपल्या शरीरामध्ये जे काही पोषण झालं आहे त्यामुळे आपला हा देह तयार झालेला आहे. आणि तो देह तयार होताना माता पित्यांनाही तशीच बुद्धी झाली आहे. म्हणून आपल्याकडे शास्त्रानं मुलांवर 16 संस्कार सांगितले. हे पहिल्याच दिवशी लग्न ठरलं की दोन्हीचे दोन्ही काश्मीर बुक करून गेलं. थोडे संस्कार आपल्याला 4 लोकांकडे जायला सांगितलं आहे. देवाला जाऊन या आता बहिणीकडे जाऊन या, लग्न झालं, फिरून आलं. कुठे फिरायला सांगितलं आहे, पण कुठे फिरायला सांगितलं आहे? संस्कारजन्य ठिकाणी. तिथे काय संस्कार आहे असे. पण हे तुम्ही सांगू शकत नाही तुमच्या मुलांना, कारण तुम्हीच ऐकलेलं नाही. कारण तुम्ही तर आपल्या मुलांना आपले लग्नानंतरचे फोटो दाखवले, आम्ही काय केलं होतं काश्मीरला, आणि ते टी व्ही फ्रीजवर ठेवून दिला आहे तुमचा. पहा तुम्ही, मग तुम्ही केव्हा सांगू शकाल हे? तर म्हणून हे जे गुण आहेत हे आपले दैवी गुण असले तर त्यांच्यामध्ये दैवी गुण येतील. आपल्या पतीने आपल्याला दिलेला त्रास आपल्या मुलांना स्त्रीने सांगायचा नसतो. मीच होती म्हणून तुझ्या बापाकडे राहिली, नाही तर दुसरी चालले गेले असं सांगितलं म्हणजे काय झालं? हिशोब पहा. हे सांगायचंच नाही मुलांना, कारण त्याचा परिणाम होतो तो. हे असे होते का? मग काय त्यांना किंमत द्यायची, काय विचारायचं त्यांना, असं. म्हणून दैवी गुण हे माणसामध्ये सहनशक्ती आणतात. रजोगुण काय करतात? लपंडाव खेळतात. आणि तमोगुण अपशब्द बोलतात. आणि मनुष्य अभिमानाने दुसऱ्याला डवचत राहतो. त्यामुळं त्याच्या मृत्यूचे खड्डे वाढत जातात. विनाकारण तुम्ही दुसऱ्याचा अपमान करत गेले की तुमच्या मृत्यूचे खड्डे वाढत जातात. या संबंधी राजा भरण आणि पोषण हे कार्य तुला सांगितलं. तू एक दिवशी हे सगळं तुला सोडून जायचं आहे. जाताना मात्र तुला माहीत नाही की केव्हा जायचं आहे. माहिती जर असतं तर लोकांनी सगळे कर्ज काढून घेतले असते आणि मरून गेले असते एक दिवशी. पाहता लोक नुकसान होतं ना. सरकार 5-5 लाख रुपये देतं, लोकांना पैसे तर भेटून गेले, माणूस गेला तिथं काही नाही. कुठली घटना घडली की लोक म्हणतात चांगली गोष्ट आहे की तिथे जीवाची हत्या झाली नाही.
अजून लोक तोंडाने म्हणतात, कारण कुठली हत्या होणं हे वाईट आहे. नाश होणं निसर्ग संपत्तीने म्हणा किंवा निसर्ग आपत्तीने म्हणा किंवा घातपाताने म्हणा, लोकांच्या बुद्धीवर कंट्रोल नाही म्हणून बेछूट गाडी कोणाच्या दुकानात घुसते, कोणाच्या घरात घुसते, कोणाच्या ढाब्यात घुसते. असं आहे. किती वेग ठेवायचा गावामध्ये माहिती पाहिजे. आमची इलेक्ट्रिक गाडी आहे, चालला तो भिन्नाट. म्हणून ते म्हणतात की माणसाला हे कळालं पाहिजे, तर हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे. पण का लक्षात राहत नाही राजा, तर माणसाला क्षुधा, पिपासा, क्रोध, लोभ आणि मोह हे त्रास देतात. मग याच्यावर विजय मिळाला पाहिजे. क्षुधा म्हणजे भूक, भूक म्हणजे अन्नाची नाही, संपत्तीची, पदाची, ती पण भूकच आहे. म्हणून पिपासा, लालसा जी आहे तिच्यावर विजय मिळवला पाहिजे. क्रोध कमी आणला पाहिजे, लोभ मर्यादित ठेवला पाहिजे आणि मोहाला आवरलं पाहिजे. या गोष्टीवर आपण विजय मिळवला की सत्वप्रधान पुरुष जीवनातून मुक्त होतो. एवढ्या गोष्टीवर आपल्याला विजय मिळवायचा आहे. क्षुधा, पिपासा, क्रोध, लोभ आणि मोह याच्यावर विजय मिळवायचा आहे. जर तुम्हाला उभयतांना शांत आणि सुखाने चतुर्थाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम घालवायचा असेल तर एवढ्या गोष्टीवर मर्यादा घातली पाहिजे. लोक अध्यात्म म्हणजे अगदी पोरखेळ समजतात. आज प्राप्त होईल का, उद्या प्राप्त होईल का, परवा नाही नाही, एवढ्या गोष्टी सोडाव्या लागतील. क्षुधा म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षा, क्रोध, लोभ आणि मोह. आणि मोहवशानं माणसाला, मोहाने काय होतं तर मोहाने मनुष्याला प्रमाद वाढतो. धर्मराजा द्यूत खेळायला बसला आणि सगळं गमावून बसला. एक महाभारतात दाखवलेला आहे. राज्य गेलं, स्त्रीचा अपमान झाला. काय झाला? स्त्रीचा अपमान. मग हे कशामुळे झालं तर ते सांगितलं द्यूत खेळ. ते आता तुम्हाला टी व्हीवर सुद्धा सांगतात की हे खेळ चांगला आहे पण जास्ती खेळू नका, आणि हे सांगून देतात ते. बरं, जाहिरात असे लोक करताय की ते तुमचा आदर्श आहे. जाहिरात करणारे लोक काय सगळे नट आहे, त्यांना त्याचा पैसा मिळून जातो, पण ते तुमचे आदर्श आहे. म्हणजे आदर्श कोणाचा ठेवावा हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की मोह प्रमादाचं कारण आहे. मग मोहामुळे जुवा, मद्यपान, स्त्रीसंग, मृगया आदीत मनुष्य प्रवृत्त होतो. पंडू राजाला मृगाचा वध केल्यामुळे श्राप मिळाला होता. त्यामुळे तू सदा योगयुक्त राहा, आत्मदृष्टी ठेव. योगयुक्त राहायचं म्हणजे काय? आत्मदृष्टी ठेवायची आणि भोग्य बुद्धी सोड. तुझी बुद्धी अतिभोगाकडे जायला नको. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मद केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो जाण करो.